नमस्कार मित्रो, मी सिद्धांत आज घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। आत्ता आपण रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि इथून आपण शिरगाव या ठिकाणी जातोय एक पालखी आणि संकासूर बघण्यासाठी। तर मंडणगड तालुक्यामध्ये नवसाला पावणारा राजा श्री रंगभैरी हा खूप प्रसिद्ध आहे आणि त्यासोबत असलेला संकासूर हा सुद्धा खूप चर्चेत असतो। तर मंडणगड तालुक्यातील नवसाला पावणारा राजा म्हणून ओळखलं जाणारं श्री रंगभैरी देवीची पालखी आणि संकासूर पाहण्यासाठी आत्ता आपण इकडे चाललो आहे। तर मित्रांकडून असं समजलं आहे की शिरगाव या ठिकाणी ही पालखी आहे। तर आता तिथेच आपण जाणार आहोत आणि ती पालखी आणि तो संकासूर बघणार आहोत। त्या संकासुरामध्ये काय वेगळेपण आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। तर हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर आत्ता कोणी नवीन असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा, जेणेकरून आपल्या पुढे आणखीन खूप सारे व्हिडिओज शिमगोत्सवातल्या येणार आहेत। आणि त्याचप्रमाणे आत्ता आपण कोणवलीची ही पालखी आहे ती पालखी बघितल्यानंतर इतरसुद्धा आपल्याला कुठल्या पालख्या टाकवली म्हणा किंवा आणखीन कुठल्या संकासूरच्या पालख्या बघता आल्या तर त्यासुद्धा पुढे आपल्या व्हिडिओ येतील। त्यामुळे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा। चला आता डायरेक्ट जाऊयात शिरगावमध्ये आणि बघूयात कोणवलीची पालखी आणि कोणवलीचा प्रसिद्ध असलेला संकासूर। तर मित्र आत्ता आपण या अशा इथल्या पाट्यावर आलो आहे। हा रस्ता जातो मंडणगडकडे आणि इथेच बघा श्री रंगभैरी शिमगा उत्सव मौजे कोणवली आणि हा इथे संकासूरसुद्धा दिसतोय आपल्याला। आणि इकडे कोणवली गाव आहे, जवळजवळ मला वाटतं 2.5-3 किलोमीटर आतमध्ये इकडे कोणवली गाव आहे। ही त्यांचं कमान आहे बाहेरची। तर चला आता आपण जातोय पुढे शिरगावला। माझ्या मागे बघू शकता तुम्ही ही कमान दिसते। तर इथेच आतमध्ये शिरगाव आहे आणि इथे आता मी उतरलो आणि आतमध्येच आता खालूबाजाचा वगैरे आवाज येतोय, म्हणजे पालखी इकडेच आहे आतमध्ये। इथून काहीतरी 5 मिनटं लागतात आतमध्ये गावात जायला। तर चला आता बघूयात श्री रंगभैरीची पालखी म्हणजेच कोणवलीची पालखी आणि संकासूर। खालूबाजाचा इथूनच आवाज येतोय, चला। तर मित्र आता शिरगावमध्ये येऊन आपण पोचलो आणि हे बघा इथेच आत्ता या समोरच्या घरामध्ये ही पालखी आहे संकासूर आणि पालखी मला वाटतं आतमध्ये आहे। तर थोड्याच वेळात ज्यावेळेस ते बाहेर पडतील आपल्याला संकासूरची झलक बघायला मिळणार आहे। नारळ कसे दिले? नारळ कोण विकतंय का? माझ्यातला सुरू आता देतो, ह्याच्यातच चालू ठेवलेला। तर मित्र बघताय कोणवली गावची श्री रंगभैरीची पालखी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवतो देव। आणि चर्चेत असलेला संकासूर मंडणगड तालुक्यातला प्रसिद्ध असा संकासूर नवसाला पावणारा कोणवली गावचा श्री रंगदेव आणि संकासूर आपण बघतो इकडे।
तर मंडळ बघता संपूर्ण कोन्नवली गावचं मंडळ आपल्याला दिसतंय आणि इकडे पालखी सुद्धा आहे. फोटोच घेतोय संपूर्ण कोन्नवली. मंडळी छानपैकी दर्शन पण घेता आलं आम्हाला, संकासूरचं पण आणि पालखीचं पण. आता एक गाव घेते पालखी.